कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. म्हणजे हा सगळं सामान आणलंय बरं का आपण, आणि मस्त पैकी सजवून पण झालंय. याच दिपे मामा. अहो हे घे. वा, अगं तू या सगळ्यांची रील का बनवत नाहीयेस? अहो छोटे सरकार, या सगळ्या तयारीचा व्हिडिओ कशाला बनवायचा? मामा, अगं तू लग्नामुळे तुझ्या चॅनलकडे दुर्लक्ष करतेस. मला वाटतंय सगळे तुम्ही मी सांगितलं विसरून गेले. काय? हो दिपे मामा, मोठे बाबा, मोठी मा, मी त्या दत्तक मुलाबद्दल काय ठरवलंय? बापू, आजोबा, तुम्ही शेती पेरल्यानंतर खत टाकणार होता ना, त्याचं काय झालं? दिपे मामा, तुझं कामाकडे लक्ष आहे का? म्हणजे आता लग्न आहे म्हणून तुम्ही सगळे काम सोडून घरी बसायचं? हो ना? बाळा तसं नाही र, पण तसंच आहे दिपे मामा. अमोल बाळा सॉरी, पण हे लग्न झालं ना की आम्ही तू सांगितलेल्या सगळ्या गोष्टी करू. हा, आणि अमोल, अरे आता रान कसं तापायला सोडले ना आपण पेरल्यानंतर, थोडं तापलं का नाही की खत टाकायची आणि पाणी द्यायचं. आणि भांजे, मी पण सगळ्यांनी केलेलं काम तपासून बघीन. आता काय झालंय, लग्नाच्या गडबडीत फक्त फॉलोअप घ्यायचा राहिलाय. हा, आणि छोटे सरकार, मी पण आता रोज एक व्हिडिओ टाकायला अजिबात नाही विसरणार. प्रॉमिस? प्रॉमिस. काय काय कसलं प्रॉमिस द्यायचं चाललंय? अगं अमोलने आम्हाला सगळ्यांना बांधून घेतलंय. आता कामात आमची सुटका नाही. वा 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 वा, चांगलंय चांगलंय. रामुल बाळा, चला दवाखान्यात जायचं ना. अमोल, हे बघ बाळा, तुला दवाखान्यात यायला आवडत नाही माहिती आहे आम्हाला, पण आपल्याला जावं लागेल ना. तुम्ही सोडणार नाही हे पण मला माहितीये. चला. चला दिदे, काल मी लग्नाच्या पत्रिका छापलेत. काय? दिपे मामा, हे तू आधी काय सांगितलं नाही? भांजे, तुमच्या माल आणि बाबांना सरप्राईज द्यायचं होतं मला. दिप्या मामा, दाखव मग पत्रिका. घ्या. दिपे मामा, एक नंबर काम केस तू. आता आपण दवाखान्यामध्ये जातोय तर माणिक काकासाठी आपण एक पत्रिका घेऊ. हा, माणिक काका, ते वॉट बॉय ना रे, तू अजून भेटवलं नाहीस त्यांना? हो मा, मी नक्की भेटतोय. चला. बर चला, आपण दवाखान्यात चाललोय ना, पत्रिका पण घेतलीये, त्यानिमित्ताने ओळख होईल त्यांच्याशी. चला 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 चला, येतो. विनायकराव, अमोलचं बारीक लक्ष असतं बरं का सगळ्या गोष्टींवर. आता बघा की कोण कुठला वॉर्ड बॉय, त्याचा जोडीदार, त्याच्यासाठी पत्रिका घेऊन गेलाय. अगदी खरंय बरं का बापू. हा, पण आता अमोल लवकरात लवकर बरा व्हावा एवढीच इच्छा आहे बघा. मुना, मा, अगं आज मेहंदीचा कार्यक्रम आहे ना, मी मेहंदी काढू का? काय नाही, तुझी इच्छा असेल तर काढ की. पण ते मुलींसारखं वाटतं ना. अरे अमोल बाळा, हे मुलांसारखं हे मुलींसारखं असं काय नसतं रे. तुला वाटतं ना मेहंदी काढायची, मग काढायची. हा? हे, माणिक काका. अच्छा, तुम्ही आहात तर माणिक काका. नमस्कार. दादा,
ह्या अवघड काळात तुम्ही आमच्या बाळाची खूपच काळजी घेतलीत बरं का. मनापासून थँक्यू. माणिक काका मी म्हणलं होतं ना की मी माझ्या मा आणि बापच्या लग्नाला तुम्हाला नक्की बोलवेन. बाबा पत्रिका. हो थांब. ठीक आहे माणिक काका. अरे वा. हा तर नक्की येणार हा लग्नाला मी पण. तर तुम्ही मार्क्स काढा ना. हो नाही ते मी रोज 100 पेशंटला भेटतो ना. तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच सेफ्टीसाठी ते काढून जमत नाही ना. बर बर बर, असू द्या काय हरकत नाही. खरंच परत एकदा थँक्यू. हा मी यांना घेऊन जातो केमोसाठी. सावकाश. माणिक काका, माणिक काका, माणिक काका. अमोल अमोल अमोल. अमोलराव तुम्ही ठीक आहेत ना? मी एकदम ओके आहे माणिक काका. अरे पण झालं काय असं अचानक नक्की? तुम्ही आवाज दिला ना ते गडबडीत माझा हात सुटला. तुम्ही त्याला सावकाश घेऊन जा. हा हो. अमोल सावकाश आहे बाळा. जा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.